सर्जा 1001 आणि या साईडला बघू शकता कॉकटेल 1001. नमस्कार मित्रांनो, आज सुंदर असं मैदान मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 2 दिवसीय मैदान होतं आहे. आज 11,000 ते त्याच्या खाली म्हणजे जे जमतील गाड्या त्यांच्यासाठी आजचा मैदान आहे. आणि कुठेतरी चांगली संकल्पना उसरणी कमिटीने राबवलेली आहे. प्रवीणदादा असतील, संपूर्ण त्यांची टीम असेल, ग्रामस्थ असतील, तर त्यांच्यासाठी आपण मनापासून त्यांना आभार देऊया, व्यक्त करूया. आणि आजच्या मैदानाला मी उपस्थिती लावलेली आहे, कारण बरेचसेच मुलाखतीमध्ये कमेंट येत असतात मला की कुठेतरी गरिबांची बैलं दाखवणारा यूट्यूबर म्हणजे MM वाले. तर त्याच्यासाठी मला खूप खूप असं मन भरून येतं तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा. तर त्यासाठी मी पोचलो आहे. तर आज गरिबांचे ज्या पण काही गाड्या होतील ते मी दाखवतो आणि कुठली कुठली बैला गुलालामध्ये पण रंगली ते तुम्हाला आता ती पण दाखवतो आणि कोण कोण मैदानामध्ये पोचले. व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर करा. तर चला भेटू. वासरा बघा कशी सुंदर अशी वासरा गुलाल घेऊन आलेले आहेत. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही सुंदर अशी गाडी गुलालामध्ये रंगलेली आहे. वीर देसाई पालेगाव यांचा नवीन खरेदी आहे तेजा. आणि त्यासोबत अजून एक सुंदर असा बैल आहे. ही गाडी गुलाल गोरपकरांचा फायर आणि तेजा अशी गाडी गुलालामध्ये रंगली बघा. इकडे या साईडला पण सुंदर अशी जोडी उभी आहे. आता बैलांची इथं कोणी उभं नाहीत, पण नावं मला माहिती नाही. ही पण आहेत. आणि तिकडे त्या साईडला तुम्ही बघू शकता आज अफाट गर्दी लागलेली आहे मैदानाला. गाडा मालक सर्व पोचलेत. इकडे या साईडला पण सुंदर अशी जोडी उभी आहे बघा. आजचं मैदान घेतलं आहे कुठेतरी बघा सर्वांच्या हितासाठी आजचं मैदान. आणि कुठेतरी आपण प्रत्येक मैदानामध्ये बघत होतो की 6च्या नंतर गाड्या ना कुठेतरी थांबायच्या गाड्या. आणि त्या गाड्या ज्यावेळेला त्यांचे चेहरे बघायचो ना आपण कुठेतरी वाईट वाटायचा. पण चांगली संकल्पना उसरणेवाले राबवले. काय बोला चांगली गोष्ट आहे. आज आता यांनी 17 आणि 18 असे 2 मैदानं घेतलेले आहेत उसरणेकरांनी. खूप असं सुंदर त्यांचं आयोजन आहे. आज गाड्या बघा, आज गाड्या 6च्या आधीच सगळ्या गाड्या होऊन मोकळ्या होतील. आणि ज्यांच्या छोट्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जो नवीन उपक्रम राबवला आहे तो खूप सुंदर असा राबवलेला आहे. आणि उद्या जे मैदानं, उद्या जे मोठ्या गाड्या होणार आहेत त्यांच्यासाठी पण सोयीस्कर होईल. म्हणजे त्यांच्या गाड्या लवकर जमतील. ज्या गाड्या त्यांच्या 3 ते 4 वाजता जमतात, बिनजोडच्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्या लवकर होतील. त्या गाड्या 12, 12:30ला जमायला सुरुवात होतील. त्या गाड्या 3 पर्यंत खाली जातील. त्या पण गाड्या 5, 5:30, 6च्या आतमध्ये रिटर्न लवकर येतील. खूप असा सुंदर कार्यक्रम केलेला आहे. आयोजकांचाही सुंदर प्रयत्न पण आहे त्यांचा आणि त्यांना नक्कीच यश भेटेल. बरोबर. पण मला तर वाटतं की आजच्या मैदानाला गर्दी लागली ना ती मला तर उद्या कदाचित नसेल एवढी. उद्या असं होऊ शकतं का बघणाऱ्यांची गर्दी होऊ शकते. प्रेक्षकांच्या ज्या लढती आहेत, ज्या त्यांच्या मनात इच्छा आहे प्रेक्षकांची का या लढती व्हाव्या, त्या लढती 100% उद्या बघायला भेटतील. बरोबर आहे. चला पुन्हा एकदा मैदानवाल्यांसाठी तुम्ही आभार व्यक्त. मैदानवाल्यांचा आभारी आणि त्यांनाही शुभेच्छा की त्यांनी नवीन उपक्रम राबवलाय आणि त्यांना त्यांच्यात 100% यश भेटावं ही आमची इच्छा आहे. बरोबर. चला या साईडला तुम्ही बघू शकता आपले घोटगावचे पण दादा पोहोचल्यात. सुंदर अशी गाडी इकडे या साईडला गुलालामध्ये रंगलेली आहे. तुम्ही बघू शकता मयंक पाटील मांगरूल यांचा देवा आणि शेरा घरचा 7 पलतोय आणि काही दिवसापूर्वीपासून ही गाडी पलतोय आणि आज पण गुलालामध्ये रंगलेली आहे. त्यांच्या दादांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा काय बोलाल तुम्ही, कारण कुठेतरी बघा सर्वांच्या हितासाठी उसरणेवाले जो उपक्रम राबवला याच्याबद्दल काय बोलाल? नाही, त्यांचा उपक्रम भारी आहे. आणि त्यांनी जे 2 दिवसाचं मैदान केलं तो पण भारी आहे. कारण की गाड्या पूर्ण होत नव्हत्या मैदानात. काही लोकांच्या गाड्या वापस जात होत्या येऊनच्या. शर्यत जमली तर पूर्ण होत नव्हत्या. त्याच्यामुळे ते दोन अड्डे केलं 2 दिवस. त्याच्यामुळे आता चांगलं होईल. आणि आम्हाला 2-3 मैदान आम्ही गुलालात नव्हतो, आज आमचा गुलाल झाला. बरोबर. आता अजून एक प्रश्न घेईन. ज्या वेळेला संध्याकाळी ना रिटर्न यायला लागायचा तिथे 2 तास थांबवशा, तो क्षण कसा होता आणि आजचा आनंद भारी आजचा. आणि तेच सांगतो ना, हे जे 2 अड्डे केलं तो चांगला केला. कारण की ज्यांच्या शर्यती जमल्या, आता बोनीला मागच्या अड्ड्यात आम्ही बघितलेलं 50-55 गाड्या रिटर्न झाल्या. त्या आता त्या गाड्या रिटर्न नाही होणार. कारण की इथं आता 2 अड्डे केल्यामुळे आज पण गाड्या होतील, उद्या पण गाड्या होतील. रिटर्न नाही होणार कोण. म्हणजे जेणेकरून कोणाला भाडा 2,000 असतं, कोणाला 3,000, पण भाडा मेन भाडा आहे. शरद 1,000चे होते किंवा 2,000चे होते, गुलाला महत्व आहे. पण शरद रिटर्न नाही होणार कोणी पण आलेला माणूस. बरोबर. म्हणजे ही संकल्पना जी आता मुंबईने आपल्या राबवली ही पुढे पण काढावं का असे काय वाटतं? हा बरोबर, करायला पाहिजे. चला तुम्हाला शुभेच्छा. आणि चांगली अशी जोडी गुलालामध्ये रंगलेली आहे. आपण तोरड्यामध्ये मुलाखत सुद्धा घेऊ तुमची. धन्यवाद. तर गर्दी बघा मित्रांनो, प्रत्येक बैलाचा आता मी नाव नाही सांगत बसत तुम्हाला. भरपूर सारी बैला मैदानामध्ये पोहोचले. तिकडे या साईडला बघू शकता तुम्ही. आणि कुठेतरी जे मोठे गाडा मालक आहेत ते सुद्धा पोहोचल्यात तुम्ही बघू शकता. कारण कुठेतरी बघा मोठ्या दावणीला सुद्धा जी लहान बैल आहेत ती पलतात जमून खेळणारी सर्व आपले भाऊ बंधू सर्व पोहोचले आहेत इथे. नाव सांगा ना तुमचं? माझं नाव किरण कालन. कुठला बैल? यो भिवंडी शिरोले. भिवंडी शिरवले. हां, कसं वाटलं आजचं या? हे चांगलं आहे मैदान.
म्हणजे काय तर नवीन बघायला हा मिळालं बघा. नवीन दोन असंच दिवसीय पाहिजे मैदान. म्हणजे 2 दिवस, कारण की छोट्या गाड्या मालकांना पण चान्स भेटते याच्यामध्ये, कारण की नाहीतर मोठ्या गाड्या मालकांची शर्यत जमते आणि ते मधनं येतात, पण त्याच्यामुळे छोटा गाडा मालक मागेच राहतात. बरोबर. आता किती दिवस म्हणजे किती वेळेला तुमची शर्यत पाठीमागे राहून कॅन्सल झालेली आहे संध्याकाळी? नाही, आपली नाही कॅन्सल, कारण की आपण 8लाच घरनं बैल भरतो, लवकर येतो ना, लवकर शर्यत करून घरी जातो. बरोबर. जरी तुमची नसेल झाली पण तुम्ही बघितलेलं हा, असतील तर आपण काय बघतो ना, गाडा खाली मालकांना- थांबतो ना, हे शर्यत झाल्यावर शर्यत बघत बरेच जणांची जातात ते घरी. बरोबर आहे. तो क्षण आणि आजचा क्षण काय वाटतं, काय बदल झालाय का? नाही नाही, हे संकल्पना चांगली आहे म्हणजे. बरोबर आहे. म्हणजे जे आता मुंबईला पहिल्यांदाच हा मैदान होतं असं 2 दिवसीय, पुढं पण असं करायला आवडेल का तुम्हाला, काय वाटतं? नाही 100% असंच झालं पाहिजे, कारण की तेव्हा सर्वांना चान्स मिळेल. बरोबर. आता थोडीशी नंदीची तुमच्या माहिती द्या मला. हा, हे भिवंडी शिरोल्याचा बैल आणि हा आपला एडुसनचा आहे. बरोबर आहे. हा ही जोडी पळाली का? हा, आणि किती परत जमून गेलं? ही 6,000 दोंबाल्या. बरोबर आहे. 6,002 बालदे. आता एकच गुलाल का पुन्हा मग घ्यायचं आहे? ना, आता ते दुसऱ्यांची जमवायची. दुसऱ्यांची जमवायचे ना? हा आता बैलाची अजून थोडीशी माहिती दे ना, कुठलं घेतलंय हा, आपला भिवंडीतूनच घेतलेला आहे. आणि आदत आहे का? नाही, चौसा आहे आता. चौसा झालाय ना? किती टाइम लागला गाडी सुटायला? काय नाही, गेलो ना लगेच. ही संकल्पना चांगली आहे, मी बोललो ना, असं झालं तर लवकर शर्यती होती म्हणजे. बरोबर. म्हणजे कोणाला निराश होऊन नाही घरी जावं नाही लागलं. नाही, 100% सर्वांची शर्यती होती. बघा, हार जीत ही प्रत्येकाला आहे, हा. कारण गाडी खेळणंही महत्वाचं आहे, कारण आपण तिकडे टेम्पोला भाडा देतो, त्यानंतर आपल्या सोबत बरीचशीच मुलं येतात. हो, आता ह्यो इकडे 3,500 भाडा देऊन इकडे आलाय. बरोबर आहे. हा, चला, आज चांगला गुलाल घेतला. आता पुढे खेळणार आहे का दुसऱ्या मैदानामध्ये? 100%. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता DSP करांचा बुलेट. मला वाटतं हा बुलेटच आहे. आता दावणीला उतरलाय तो, शेराच्या दावणीला तो सुद्धा पोचलाय. आणि इकडं या साईडला तुम्ही बघू शकता बरीचशीच बैला आल्यात. त्याचं नाव काय? बट्ट्या. कुठला? देवरुंगपारा. इकडे या साईडला बुलेटच्या बाजूला हा देवरुंगपाऱ्याचा बंटे आहे आणि हा बुलेट आहे. तर ही अजून गाडी खेळायची बाकी आहे, अजून बरेचसेच गाडी जमतात, त्या पण आपण दाखवूया. चला, 1 दिवसीय असो किंवा 2 दिवसीय, तुम्ही बघू शकता आपले धंदेवाले सर्व पोहोचल्यात. कारण कुठेतरी त्यांना पण एक आशा असते की 2 दिवस आलं तरी 2 दिवस आपल्याला गिरायकांची फोटो भरायचे आहेत. काय बोलणार, आजचा हा पहिला दिवस आहे मैदानाचा. थोडक्यात नाही बोलत दादा, थोडंसं हे करतात, आपण नंतर त्यांच्याकडे बोलूया. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता DSP ग्रुपचा शंभू सुद्धा पोहोचला आजच्या मैदानामध्ये. इकडे त्या साईडला पण आपण, तिकडे त्या साईडला बरीचशीच बैला, प्रत्येकाच्या नावानं विचारू आपण. ज्यांना ज्यांना ज्या बैलांची नावं असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा. खूप मोठं मैदान भरलं आहे, बघू शकता. फाट गर्दी बघा, इतके सारे लहान गाडामालक आहेत. आणि कुठेतरी त्यांच्यावर काही दिवसापूर्वी म्हणजे एक विचार केला गेला आपल्या उसाटण्याच्या कमिटीने, आणि हा मैदान फक्त 11,000च्या खाली जमणाऱ्या गाड्यांसाठी असणार आहे. आणि पोचले तिथं बरीचशीच बैला आता तुम्ही बघू शकता. मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध म्हणजे ज्याची ओळख आहे पालेगावचे वीर देसाई भेटलेत आणि त्यांच्या तेजाचा पण गुलाल झालेला आहे. सर्वप्रथम आपण मैदानाविषयी विचारूया. काय वाटतं, जी संकल्पना राबवली उसाटण्यावर, 2 दिवसीय मैदान पहिल्यांदा मुंबईमध्ये होतं आणि अफाट गर्दी बघा, जी जमून केणारी गाडा मालक आहे त्यांची लागली आहे. भरपूर चांगलं आयोजन आहे, कारण 2 दिवसाचं नियोजन हे खूप चांगलं आहे. कारण लहान गाडा मालकांना पण संधी भेटते आणि प्रत्येक म्हणजे जे छोटे गाडा मालक आहेत, जे छोटी छोटी वासरं आहेत, ती देखील आज खूप मैदान आहेत. असं प्रत्येक मैदानात नियोजन झालं पाहिजे, म्हणजे सगळ्या गाडा मालकांना संधी भेटते. बरोबर आहे. आता किती वेळेला तुमची गाडी पाठीमागे राहून म्हणजे कॅन्सल झालेली आहे, असं काही झालंय का प्रसंग? असं भरपूर 1-2 वेळा झालेलं आहे, पण हे आयोजन आहे एक अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे. कारण आता मगाशी मी गाडी घेऊन गेलो, माझी स्वतःची गाडी होती, 5 मिनटं पण नसेल थांबली, म्हणजे गाडी जाते आणि लगेच एक 5 ते 10 मिनटात सुटते, म्हणजे अंधार काय होणार नाही. आणि प्रत्येक गाडा मालकाला मला वाटतं ते असं नियोजन असल्यावर 2-2 शर्यती करायला भेटते. बरोबर. आणि अजून एक बघायला गेलं ना तर कुठेतरी सन्मान चिन्ह बघा, जे 11,000 पासून गाड्या खेळणार आहेत त्यांच्यासाठी सन्मान चिन्ह कुठेतरी ते आपण मोठ्या गाड्या होत्या त्यांनाच देताना बघितले आतापर्यंत. हा सुद्धा नवीन उपक्रम आहे, काय बोला? म्हणजे तो जो उद्याचा दिवस असेल, ज्या मोठ्या गाड्या होतील ते एक बघायला एक चांगली मजा येईल. कारण संपूर्ण गाड्या मोठ्या असतील, म्हणजे मध्ये एक अशी म्हणजे छोटी गाडी वासरांची वगैरे नसणार आहे, पूर्ण मोठ्याच गाड्या असणार आहे. म्हणजे उद्या कोण नाव ठेवेल आणि कोण फिरवेल हे कधीच सांगू शकत नाही. म्हणजे उद्या प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढती बघायला भेटते. बरोबर. म्हणजे तसं पाहायला गेलं तर मला वाटतं आज मैदानामध्ये खूप सारे नंदी आहेत, पण उद्या मला वाटतं खूप सारे नंदी कमी असतील पण माणसं जास्त असतील बघायला. ती एक अतूट गर्दी असेल आणि कोण कोणावर नाव फिरवेल ते सांगू शकत नाही. आणि एक
प्रेक्षकांची एक मनोरंजन होईल का पटकन शर्यती हे होतील. पण बघायला गेलं ना आता पण वॉचिंगवर जर तुम्ही लाईव्हच्या वॉचिंगवर गेले ना तर जेवढी मोठ्या शर्यती असतात ना तेवढीच लोक आतापर्यंत 2 ते 3 हजार लोक वॉचिंगला आहेत. म्हणजे कुठेतरी बघा आपल्या मुंबईला काही कुठल्या गोष्टी कमी नाही. नाही आता कोण असा विचार नाही करत का मोठा गाडा मालक आणि छोटा गाडा मालक. आता जेवढ्यांची बैल आलेत मैदानात प्रत्येकाच्या घरचे लाईव्ह टीव्ही लावून बघत आहेत म्हणून ते व्ह्युअर्स आहेत. बरोबर. तरी जाता आता पुन्हा एकदा उसाटणे कमिटीविषयी काय 2 शब्द बोलाल? उसाटणे कमिटीचं एक आयोजन चांगलं असतो. प्रवीण दादाचं एक चांगला स्वतः खाली गाड्या सोडायला असतो आणि व्यवस्थित गाड्या सोडून एक चांगला नियोजन करतो. बरोबर. आणि काहीतरी मला वाटतं मुंबईला जे पण काही नवीन होतं ना आयोजनामध्ये मला वाटतं सर्वप्रथम उसाटण्यालाच होतं. उसाटण्याचं मैदान एक चांगला म्हणजे भरपूर गाड्या असतात तिथं आणि एक त्यांचा आगळा वेगळा नियोजन असतं. चला शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता जमून खेळणारे जे गाडा मालक आहेत त्यांची दोन बातम्या 4,000 त्याला सोडलं दिली. गावजी प्रसन्न जय शहर भरमुखीत पुण्य मागून तर इकडे या साईडला तुम्ही बघू शकता कुमार रणजित राहुलभाई पाटील आरोग्य कल्याण यांचा घरचा साथ गुलालामध्ये रंगलाय. सर्जा 1001 आणि या साईडला बघू शकता कॉकटेल 1001. असं बघतोय बघा वाघ मथूर. तर चला एक शर्यत जमलेली आहे आणि दुसरी शर्यत पण लगातार मला वाटतं जमते आणि ती झाली तर आपण नंतर मुलाखत घेऊ.